लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल हा चॅप्टर पाहत आहोत. मागच्या लेक्चर मध्ये आपण डिटर्मिनंट म्हणजे काय आणि तो कसा फाइंड आउट करायचा हे बघितलेलं आहे. या लेक्चर मध्ये आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स हे डिटर्मिनंट मेथडने कसे सॉल्व्ह करतात किंवा त्यालाच आपण क्रॅमर्स रूल असं म्हणू हे बघणार आहोत. व्यवस्थित लक्ष देत चला आणि नोट करून घ्या चला. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. क्रॅमर्स रूल पण म्हटलं जातं याला आणि डिटर्मिनंट मेथड पण म्हटलं जातं. तुम्हाला परीक्षेला प्रश्न असतो सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल किंवा सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय डिटर्मिनंट मेथड. दोन्हीपैकी कोणतंही आलं तर हीच प्रोसेस आहे. बघा काय प्रोसेस आहे आणि कसं सॉल्व होतं ते. आपल्याला माहिती आहे की जे काही लिनियर इक्वेशन असतं ते ax + by + c च्या फॉर्म मध्ये असतं. त्यालाच आपण a1x + b1y = c1 हे पहिले इक्वेशन आहे असं म्हणू शकतो. कारण सायमल्टेनियस इक्वेशन जर म्हटलं तर आपल्याला दोन इक्वेशनचा विचार करावा लागतो आणि सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला कमीत कमी दोन इक्वेशन्स पाहिजे असतात. आणि म्हणून पहिले जे इक्वेशन आहे त्याला समजा मी a1x + b1y = c1 असं कन्सिडर केलं आणि दुसरं a2x + b2y = c2 हे दुसरं इक्वेशन आहे. म्हणजे जे काही लिनियर इक्वेशन्स तुम्हाला दिलेले असतील ते या फॉर्म मध्ये तुम्ही बनवून घ्यायचे. आणि मग त्यापुढे काय करायचं, समजा मी याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 म्हणतो. हे दोन इक्वेशन लिहिल्यानंतर आपल्याला d ची किंमत कॅल्क्युलेट करावी लागते. d हा काय असतो तर डिटर्मिनंट असतो. d म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ कोएफिशिएंट ऑफ x and y. x आणि y चे जे काही कोएफिशिएंट आहेत त्यांच्या व्हॅल्यूचा जो डिटर्मिनंट असेल तर आपण d म्हणू. बघा तो कसा येतो. इथे कोएफिशिएंट किती आहे a1, इथे किती आहे b1. ते पहिल्या रो मध्ये लिहायचं. दुसऱ्यांदा a2 आणि b2, a2 आणि b2 रो काय असतं कॉलम काय असतं आपण बघितलं. ठीक आहे. हा झाला d. त्याला डिटर्मिनंट कोएफिशिएंटचा डिटर्मिनंट असं आपण म्हणणार. हा d कॅल्क्युलेट करून घ्यायचा. त्यापुढे dx व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. dx हा सुद्धा डिटर्मिनंटच असतो पण त्यामध्ये d मधल्या डिटर्मिनंट मध्ये जे काही a1 आणि a2 कोएफिशिएंट ऑफ x आहेत ते काढून टाकलेले असतात आणि त्या ठिकाणी c1 आणि c2 लिहिलेलं असतं. म्हणजेच a1 आणि a2 आर रिप्लेस बाय c1 आणि c2. ओके. म्हणजे dx x चे जे काही कोएफिशिएंट असतील बघा dx लिहितो ना आपण तर x चे जे काही कोएफिशिएंट आहे कोणते कोएफिशिएंट आहेत x चे a1 आणि a2 आहे त्याच्या ऐवजी c1 आणि c2 लिहायचे. म्हणजे a1 आणि a2 आर रिप्लेस बाय कॉन्स्टंट्स. आलं लक्षात तुमच्या. बघा dx x आहे म्हणून x च्या कोएफिशिएंटच्या ऐवजी कॉन्स्टंट लिहिणार म्हणजे c1 आणि c2 लिहिणार. बाकीचा जो डिटर्मिनंट आहे b1 आणि b2 आहे तसंच. आलं लक्षात तुमच्या. आणि त्यानंतर dy कॅल्क्युलेट करायचं. बघा काय कॅल्क्युलेट करणार dy. आता आपण काय कॅल्क्युलेट करतोय dy आणि म्हणून y चे जे काही कोएफिशिएंट असतील d या डिटर्मिनंट मधले ते रिप्लेस करायचे c1 आणि c2 कॉन्स्टंट टर्म. म्हणजे काय तर बघा dy च्या ऐवजी काय येणार a1 आणि a2 x जे आहेत ते आपण लिहून टाकणार. ठीक आहे. b1 आणि b2 हे y चे आहेत. y च्या कोएफिशिएंटच्या ऐवजी काय घेणार कॉन्स्टंट टर्म घेणार. काय घेणार कॉन्स्टंट टर्म घेणार. अशा प्रकारे आपण काय करणार सोबतला d dx आणि dy कॅल्क्युलेट करणार. आणि क्रॅमर्स रूल नुसार काय होतं तर क्रॅमर्स रूल नुसार अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल खाली म्हणायचं अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल x x ची किंमत जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर dx ची जी काय व्हॅल्यू आहे ती dx ची व्हॅल्यू त्याला d ने मल्टिप्लाय डिवाइड करायचं. ओके. dx ची व्हॅल्यू जी काय आलेली असेल त्याला d च्या व्हॅल्यूने काय करायचं डिवाइड करायचं. इट्स अ व्हेरी 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 सिंपल. तुम्ही फक्त डिटर्मिनंट कसं कॅल्क्युलेट करता ते पुन्हा एकदा बघा आणि नंतर इथं काय काय घ्यायचं हे लक्षात ठेवा. ठीक आहे. एकदम सोपं आहे. dx डिवाइडेड बाय d गिव्स यू x. समजा आपल्याला काही इक्वेशन्स मध्ये m आणि n मध्ये दिलेलं असतं त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार m dm डिवाइडेड बाय d. ओके. व्हेरिएबल कोणत्या प्रकारात दिलं त्यानुसार आपल्याला इक्वेशन्स किंवा डिटर्मिनंट घ्यावे लागतात. ठीक आहे. मग आता बघा y कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करणार आपण तर dy/d हे फॉर्म्युले वापरा आणि फॉर्म्युल्यामध्ये फक्त किमती टाका. तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू मिळतील. हे खूप सोपं आहे. अजिबात सोडून द्यायचं नाही. इट्स अ व्हेरी 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 सिंपल. ठीक आहे.
आलं लक्षात? मी काय सांगितलं रे, दिलेले इक्वेशन हे a1x b1y c1, a2x b2y c2 या फॉर्म मध्ये लिहून घ्या. त्या फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर d ची किंमत लिहायची. d ची किंमत काय आहे, कोएफिशिएंट ऑफ x आणि y चा तो काय आहे, डिटरमिनंट. त्यानंतर dx लिहित असताना काय करायचं आहे, तर x चे जे काही कोएफिशिएंट आलेले आहे त्याच्याऐवजी कॉन्स्टंट टर्म्स घ्यायच्या. ठीक आहे. आणि dy लिहित असताना काय करायचंय, जे y चे टर्म आलेले आहे, y चे जे कोएफिशिएंट आलेले आहे त्याच्याऐवजी काय करायचंय, तर कॉन्स्टंट घ्यायचे आहे. त्यानंतर x साठी dx डिवाइडेड बाय d, dx ची जी व्हॅल्यू असेल डिटरमिनंटची त्याला d ने डिवाइड करायचं आहे. त्यानंतर dy ची जी व्हॅल्यू असेल त्याला d ने डिवाइड करायचं, आपल्याला y मिळेल. अशा प्रकारे फक्त तुम्ही x आणि y कॅल्क्युलेट करायचे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे x च्या आणि y च्या ज्या काही किमती आलेल्या आहेत त्या आपण या इक्वेशन मध्ये पुन्हा सबस्टिट्यूट करून चेक करू शकतो ते बरोबर आले किंवा नाही. आलं लक्षात तुमच्या? हे नोट करून घ्या, व्यवस्थित नोट करून घ्यायचं. ठीक आहे. आताचा जो कॉन्सेप्ट आपण बघितला त्यावरती बेस आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. एकच एक्झाम्पल याच्यामध्ये असं लक्ष द्या ना की याच्यासाठी सगळे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह झाले पाहिजे. ओके, कम्प्लीट लक्ष द्यायचं आहे आणि अजिबात इकडे तिकडे बघायचं नाही. कम्प्लीट झाल्यानंतर सॉल्व्ह करा, काही अडचण नाही. अगोदर पूर्ण समजून घ्या. खूप सोपा आणि महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. बघा आपल्याला जे इक्वेशन्स दिले ते सुरुवातीला आपण लिहून घ्यायचे. कसं, वी हॅव 5x plus 3y is equal to -11. समजा दिस इज इक्वेशन 1. आणि दुसरं काय दिलं आपल्याला, 2x plus 4y is equal to -10. हे इक्वेशन 2 दिलं. ठीक आहे. आलं का लक्षात तुमच्या? आता काय करणार आपण, तर आपण d ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेणार. नाव d is equal to d काय लिहू शकतो आपण बघा, कोएफिशिएंट आहे. x चा कोएफिशिएंट किती इथं 5, y चा किती 3, इथं 2 आणि इथं 4. हा सॉल्व्ह करून घ्यायचा. काय काय आपण बघितलं, या दोघांचा गुणाकार करावा लागतो आपल्याला 5 into 4 मायनस या दोघांचा गुणाकार करावा लागतो आपल्याला 2 into 3. सो काय होईल, 5 × 20 मायनस 6 इज इक्वल टू 14. आलं लक्षात तुमच्या? d ची व्हॅल्यू किती आली, 14. सो आता पुढे dx कॅल्क्युलेट करायचा. काय कॅल्क्युलेट करायचंय, dx. मी तुम्हाला काय सांगितलं, x चे जे काही कोएफिशिएंट असतील त्याच्याऐवजी काय घ्यायचं, आपल्याला कॉन्स्टंट टर्म घ्यायचे. कॉन्स्टंट टर्म किती आहेत, -11 -10. मग x चे जे कोएफिशिएंट आहे which are replaced by constant terms, so -11 and -10. पुढे काय करणार, ते 3 आणि 4 आहे तसेच घेणार आहोत. बघा 3 4 हा येईल तो आपण सॉल्व्ह करून घ्यायचा. ठीक आहे. बघा पुढे काय, या दोघांचा गुणाकार -11 into 4 मायनस या दोघांचा गुणाकार -10 into 3. सो हे काय येतं, 11 चौक 44 मायनस मायनस प्लस 10 30. सो -14 आला बघा. किती आलं, -14. ठीक आहे. काही गडबड करू नका, फक्त काय लक्षात घ्यायचं आहे, x चा जो काही कोएफिशिएंटचा कॉलम आहे तो कॉन्स्टंटने रिप्लेस करायचा आहे ज्यावेळेस आपण dx कॅल्क्युलेट करतो आपण. आता dy कॅल्क्युलेट करूया. dy y चा जो कोएफिशिएंटचा कॉलम आहे तो रिप्लेस करायचा आहे कॉन्स्टंटने. किती, 3 आणि 4 हा y च्या कोएफिशिएंटचा कॉलम आहे. सो बघा, ओके, काय होईल मग, 3 आणि 4 च्या ऐवजी काय येणार, -11 -10 आणि इकडला जो कॉलम आहे तो आहे तसाच. बघा चुकून सुद्धा इथला घेऊ नका, हा घ्यायचा आहे. ठीक आहे. मग आता बघा पुढे काय होणार, एकदम सोपं असतं, अजिबात काळजी करायची नाही. या दोघांचा गुणाकार 5 into -10 मायनस -11 into 2. सो हे होईल -15 मायनस प्लस 11 × 22. बघा या दोघांचं मायनस आहे ना, इथं इथं प्लस आहे म्हणजे त्याची सबट्रॅक्शन होईल. काय होईल, सबट्रॅक्शन होईल. येते लक्षात तुमच्या? -50 प्लस 22 किती आलं, हे -28 आलं बघा. ओके, आलं लक्षात येतं तुमचं सगळं. आता पुढे आपल्याला d झालाय, dx झालाय आणि dy झालाय, क्रॅमर्स रूल नुसार सॉल्व्ह करायचं आहे. मग पुढे तुम्ही लिहिताना काय म्हणायचं, अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल. अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल.
ओके, आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, इथं सॉल्व बाय ग्रामर रूल आलं तर तुम्ही अकॉर्डिंग टू ग्रामर रूल म्हणणार. इथं जर बाय डिटर्मिनंट मेथड आलं तर तुम्ही इथं म्हणायचं अकॉर्डिंग टू डिटर्मिनंट मेथड. क्वेश्चन जशा प्रकारे विचारला आहे त्यानुसार. ठीक आहे. मग बघा x ची व्हॅल्यू काय असते आपल्याला dx डिवाइडेड बाय d. सो व्हॉट इज द dx हियर? dx किती आहे -14 डिवाइडेड बाय d किती आहे 14. ओके, बघा हे -14 आणि हे 14 आहे. ठीक आहे. मग काय होईल, कॅन्सल होऊन -1 उत्तर येईल. म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली -1. आता y dy अपॉन d. व्हॉट इज dy? dy किती आहे -28 डिवाइडेड बाय d किती आहे 14. 14 गुणे 28 म्हणजे किती उत्तर आलं -2. देयरफॉर सोल्युशन इज काय असेल x, y किती आहे आपलं -1 and -2. -1 and -2. आता जे काही x च्या y च्या किमती आलेल्या आहेत त्या किमती आपण याच्यामध्ये पुट करून बघू. ठीक आहे. मग आता बघा चेक करूया इथपर्यंत तुमचं सोल्युशन झालं. आता आपल्याला आलेल्या किमती करेक्ट आहेत का नाही हे चेक करायचं. ठीक आहे. मग आता x ची व्हॅल्यू -1 इथे टाकली काय येईल बघा -5 प्लस 3. y ची किंमत किती आहे -2 आहे. सो -2 -5 हे येईल -6 म्हणून झाले -11. म्हणजे पहिलं इक्वेशन काय करताय सॅटिस्फाय करता. ओके. दुसऱ्या इक्वेशन मध्ये बघा x ची व्हॅल्यू -1 टाकायची. सो -2 प्लस इथं 4y आहे 4 into -2 होईल म्हणजे किती आलं -8 आणि -2 आलं -10 येते उत्तर. बघा व्यवस्थित तुम्ही स्वतः टाकून बघा. चेक इथं बघू नका, तुम्ही स्वतः चेक करायला शिका. खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आले लक्षात तुमच्या इथपर्यंत एकदम सोपं आहे की नाही? ओके, व्यवस्थित नोट करून घ्या इथपर्यंत आणि पुढचा क्वेश्चन आपण लगेच सॉल्व्ह करूया. मॅडम विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करूया ग्रामर रूल. खूप सोपे, व्यवस्थित लक्ष द्यायचं. बघा आपण प्रॅक्टिस सेट मध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह केलेला आहे. तो डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचा होता, तो आपण मागच्या लेक्चर मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. या लेक्चर मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 3 जो काही ग्रामर रूल आहे सगळ्याचे सगळं त्याच्यावरचे एक्झाम्पल आपल्याला बघायचे. या लेक्चर मध्ये आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आणि पुढच्या लेक्चर मध्ये काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. फक्त घाई करू नका. घाई केल्याने काही तुम्हाला साध्य होत नाही. व्यवस्थित कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आणि स्वतः पण ट्राय करायचा. याचा स्वतः ट्राय करायचा खूप फायदा होईल तुम्हाला. कॉन्सेप्ट समजून घ्या, अगोदर व्यवस्थित बघा कसं सॉल्व्ह केलंय आणि नंतर स्वतः करण्याचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला फायदा होईल आणि 100% एक्झाम्पल पण सॉल्व्ह. फक्त मॅथमॅटिकल लेवल करायचं नाही, म्हणजेच कॅल्क्युलेशन मध्ये सगळं करायचं नाही. बघा आता काय दिलं आपल्याला क्वेश्चन नंबर 3 मध्ये. क्वेश्चन फिक्स आहे सॉल्व्ह बाय ग्रामर रूल. त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल बघा काय दिलं. त्याला आपण लिहिणार सुरुवातीला इक्वेशन्स वी हॅव 3x - 4y = 10. त्याला इक्वेशन 1 म्हणूया आणि पुढचं काय आहे 4x + 3y = 5. याला इक्वेशन 2 म्हणूया. ठीक आहे. आता आपण काय करणार बरं d ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार, नंतर dx ची कॅल्क्युलेट करणार, नंतर dy ची कॅल्क्युलेट करणार. d बघा d म्हणजे डिटरमिनंट ऑफ कोएफिशिएंट ऑफ x and y. इथे किती आहे 3, इथे किती आहे -4. सो 3 - 4. x चा किती कोएफिशिएंट येतो 4, इथे किती आहे 3. इट्स व्हेरी सिंपल. ओके, पुढे कॅल्क्युलेशन काय या दोघांचा गुणाकार 3 × 3 मायनस या दोघांचा गुणाकार 4 × -4. ठीक आहे. मग बघा 3 × 3 9 -1 3 प्लस होईल 4 × 4 16 यावर 25. या दोघांची सम किती येईल 25. आता dx कॅल्क्युलेट करायचा आहे आणि dy कॅल्क्युलेट करायचा आहे. सो वी हॅव dx व्हॅल्यू हियर. बघा जो काही x चा कोएफिशिएंट असेल, पुन्हा सांगतोय, जो काही x चा कोएफिशिएंट असेल that can be replaced by constant terms. ओके. मग बघा x चा कोएफिशिएंट किती आहे 3 आणि 4. तो कॉलम आपण रिप्लेस करू 10 आणि 5 ने. 10 5. ठीक आहे. 3 4 च्या ऐवजी म्हणजे x चा जे काही कोएफिशिएंट होते त्या कोएफिशिएंटच्या ऐवजी आपण कॉन्स्टंटचा कॉलम घेतलेला आहे. आता पुढे -4 आणि 3 आहे तसेच बघा याचं कॅल्क्युलेशन काय आहे.
ओके, आता 10 into 3 minus 5 into 4, 5 into minus 4, हे आलं 30, मायनस मायनस परत प्लस होईल आणि 5 चौका 20, म्हणजे याचं उत्तर झालं 50. व्यवस्थित बघायचं आहे 50. आता dx झाल्यानंतर आपण लगेच dy ची किंमत कॅल्क्युलेट करून घेऊया. dy म्हणजे काय आहे? फक्त आणि फक्त जे काय y च्या कोएफिशियंटचा कॉलम आहे त्याच्या ऐवजी कॉन्स्टंटचा कोएफिशियंट घ्यायचा, कॉन्स्टंटचा कॉलम घ्यायचा. ठीक आहे, बघा मग 3 4 आहे तसेच -4 3 च्या ऐवजी 10 आणि 5 येतील, 10 5. ठीक आहे, पुढे या दोघांचा गुणाकार 3 into 5 मायनस या दोघांचा गुणाकार 10 into 4. बघा हे आलं 15 मायनस 10 into 4 40, दोघांची वजाबाकी 40 मधून 15 गेले किती येतील 25 मायनस आहे. ओके, -20 आले का पर्यंत तुमच्या? ओके, आता आपल्याला d झाला, dx झाला आणि dy झाला. यानंतर आपण काय कॅल्क्युलेट करतो तर अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल म्हणतो आणि x च्या y च्या किमती कॅल्क्युलेट करतो. बघा अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल काय मिळेल आपल्याला? x dx / d. dx किती आहे इथं 50 डिवाइडेड बाय d. d किती आहे 25. बघा या दोघांचा भागाकार 25 गुणे 50, सो 2r. y काय आहे बघा dy upon d. सो dy चे व्हॅल्यू किती आहे इथं -25 डिवाइडेड बाय d किती आहे 25. बघा हे 25 ला 25 कॅन्सल होईल, -1 उत्तर राहील. ठीक आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू आली 2 आणि y ची व्हॅल्यू आली -1. therefore solution is काय म्हणू शकतो आपण x, y किती आलं उत्तर 2 -1. ठीक आहे, आता चेक करायचं. मी तुम्हाला सांगतो चेक करायचं, प्रत्येक वेळी चेक करायचं. या चॅप्टर मध्ये जे काही आन्सर तुमचे येणार आहे प्रत्येक वेळी चेक करायचे. x ची व्हॅल्यू 2 इथे टाका, किती होईल चेक. x ची व्हॅल्यू 2 टाकायची, सो 3 into 2 minus 4, y ची व्हॅल्यू -1. बघा किती येते 3 मध्ये 6, -1 मध्ये प्लस 4 इज इक्वल टू 10. इथे किती आहे 10. आलेला आन्सर करेक्ट आहे. दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण टाकून बघूया. कोणत्याही एकाच जरी टाकलं तरी तुमचं उत्तर करेक्टच येतं, काही अडचण नाही. बघा 4 दुने 8 आणि 3 एका 3 पण मायनस आहे. 8 - 3 5. ओके, सो व्हेरी सिंपल. चेक रफ पेजेस वरती करायचं, तिथंच नका करू. ठीक आहे, आलेला लक्षात तुमच्या रगा व्यवस्थित नोट करून घ्यायचं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण त्याच क्वेश्चन मधला सब क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करणार आहोत. व्यवस्थित लक्ष द्या, कारण एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर म्हटलं तर हा क्वेश्चन महत्त्वाचा वाटतो. का? कारण त्या फॉर्मॅट मध्ये तो दिलेला नाहीये, आपल्याला कन्वर्ट करावा लागेल. मग बघा आपल्याला कसं कन्वर्ट करता येतं. वी हॅव 4x plus 3y minus 4 is equal to 0. पहिले इक्वेशन दिलं. मग आता हे -4 आहे ते आपण इकडल्या बाजूला नेऊ शकतो आणि काय लिहिता येईल आपल्याला? मग 4x plus 3y is equal to हे 4 इकडे गेल्यानंतर प्लस होतील, मग 0 plus 4 काय लिहिता येईल आपल्याला 4. त्याला इक्वेशन 1 म्हणायचं. त्याला काय म्हणायचं इक्वेशन 1. कारण a1x plus b1y is equal to c या फॉर्म मध्ये आपण लिहिलेलं आहे. आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये बघा 6x is equal to 8 minus 5y असं दिलेलं आहे. हे -5y जे आहे ते -5y इकडे आणून काय करा प्लस करा, म्हणजे काय होईल 6x plus 5y is equal to 8 होईल. दिस इज इक्वेशन 2. फक्त -5y आपण इकडे आणून काय केले प्लस केले. आलं का तुमच्या? इथं -4 इकडे आणून प्लस केले आणि इकडे -5y इकडे आणून प्लस केले. याला इक्वेशन 1 आणि याला इक्वेशन 2 म्हणायचं आणि आताच्या प्रकारे पुन्हा सॉल्व्ह करायला सुरू करायचं. मग काय करणार आपण नाव d is equal to d. What is value of d here? Coefficient of x and y चे डिटरमिनंट घ्यायचं आपल्याला. इथे किती कोएफिशियंट आहे 4 आणि 3 आहे. सो काय होईल पहिलं
4 3, त्यानंतर किती आहे 6 5 6 5, पुढे बघा या दोघांचा गुणाकार करा 4 into 5 मायनस या दोघांचा गुणाकार करा 6 into 3, ओके. पुढे काय लिहिणार 5 चौक 20 मायनस 7 18, किती उत्तर आलं बघा 2. 20 minus 18 is equal to 2. Okay. Now we can calculate the dx value. dx calculate करण्यासाठी आपण काय करतो, जो काय x चा कोएफिशिएंटचा कॉलम आहे त्याच्या ऐवजी कॉन्स्टंटचा कॉलम लिहितो. मग इथे कॉन्स्टंट किती आहे 4 आणि 8, मग आपण इथे लिहिणार 4 8 आणि पुढचं 3 5 आहे तसेच 3 5 आहे तसेच. ठीक आहे. बघा मग 5 चौक 20 किंवा डायरेक्ट मल्टिप्लिकेशन इथे लिहून ठेवतो मी 5 into 4 मायनस 8 into 3, बघा काय उत्तर येतं 5 चौक 20 मायनस 8 त्रिक 24, उत्तर किती येईल -4. किती आलं -4. आता dy कॅल्क्युलेट करायचं बघा आपल्याला. dy साठी जो काय y च्या कोएफिशिएंटचा कॉलम आहे तो कॉन्स्टंटने रिप्लेस करायचा आहे. y च्या कोएफिशिएंटचा कॉलम कोणता आहे 3 5, त्याच्याऐवजी काय आहे मग 4 आणि 8, सो 4 8. मग बाकीचं आहे तसंच, बाकीचं काय तसंच 4 आणि 6 आहे तसेच. ठीक आहे. आता बघा ह्या दोघांमध्ये गुणाकार होईल 4 into 8 मायनस 6 into 4. ठीक आहे. 8 चौक 32 मायनस 6 चौक 24, सो हे किती आलं 8 आलं. ठीक आहे. आले का तुमच्या लक्षात. dx कॅल्क्युलेट करा आपण, dy कॅल्क्युलेट करा आणि dE कॅल्क्युलेट केला. मग त्यापुढे आपण काय करतो अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल म्हणतो. अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल किंवा अकॉर्डिंग टू डिटरमिनंट मेथड x is equal to dx divided by d. बघा dx काय आहे इथं व्यवस्थित लिहायचं आहे. dx आहे -4 आणि d किती आहे 2, सो -4 divided by 2. या दोघांचं जर आपण डिवायडेशन केलं तर -4 divided by 2 is equal to -2, बेरीने 4, म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली -2. आणि y चं कसं कॅल्क्युलेट करणार, y is equal to dy divided by d. what is the dy here 8 and divided by d किती आहे 2, so 8 divided by 2 किती उत्तर येत आहे 4. ओके. म्हणजे सोल्युशन काय आलं आपलं, therefore solution is x, y -2, 4. हे झालं x च्या आणि y च्या किमती. आले लक्षात तुमच्या सगळ्यांच्या. ओके. आता आपण चेक करूया आलेल्या किमती. ठीक आहे. चेक. ओके. आता एकाच इक्वेशन मध्ये एवढ्या एक्झाम्पल मध्ये आपण चेक करूया. तुम्हाला हवं तर तुम्ही दोन मध्ये करा. ठीक आहे. पहिल्या इक्वेशन मध्ये बघा 4x, x ची व्हॅल्यू आहे -2 प्लस 3y, y ची व्हॅल्यू आहे 4 -4. बघूयात पुढे काय 4 2 8 -8 प्लस 4 3 12 -4. बघा हे -8 प्लस 4 प्लस 12 हे झालं 4 -4 चे 4 0 आला आणि आपल्याला इज इक्वल टू किती दिलंय 0. म्हणजे आपण जर x च्या y ची किमती यामध्ये टाकल्या तर आपल्याला LHS RHS मिळत आहे. म्हणजेच आपली जे काही आन्सर्स कॅल्क्युलेट केलेले आहेत ते करेक्ट आहे. आलं लक्षात तुम्हाला इथपर्यंत व्यवस्थित नोट करून घ्यायचं. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण क्रॅमर्स रूल काय असतो हे बघितलेलं आहे. आता मी तुम्हाला असाइनमेंट क्वेश्चन देतो. त्याच एक प्रॅक्टिस सेट मधला पुढचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्ही ट्राय करा, 100% तुम्हाला उत्तर जमेल. आणि जर नाहीच जमलं तर आपण पुढच्या लेक्चर मध्ये या असाइनमेंट क्वेश्चनचं सोल्युशन कॅल्क्युलेट करूया. एकदम सोपं आहे. क्रॅमर्स रूल तुमच्या लक्षात आला असेल आणि त्याचे जे काही आपण एक्झाम्पल घेतले त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. गडबड करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये आपल्याला. त्यामुळे आपण हळूहळू कॉन्स्टंटली पुढे घेत चालूया. एक लक्षात घ्यायचंय, ह्या एक्झाम्पलचं जे काही उत्तर येईल ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आणि जर तुम्हाला क्रॅमर्स रूल समजला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच हा 10वीच्या तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला देखील विसरू नका. ओके. कारण मुलांनो,
हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, कारण ग्रामर रूल खूप महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. त्याच्यावरती एक्झामच्या दृष्टीने जर बघितलं आपण तर 100% क्वेश्चन पडतोच, त्यामुळे तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, थँक्यू.